पुढे जाऊयात। पुढची एक महत्त्वाची अपडेट। शरद पवार आज बीड आणि परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ते भेट घेतील। मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर ते भेट घेणार आहेत। त्यानंतर परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी देखील ते जातील आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतील, अशी ही माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट्स। शरद पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली आज त्यांचा बीड आणि परभणी असा हा दौरा। बीडमध्ये प्रकरण चांगलंच गाजलं। बीडमध्ये हत्या झालेली होती सरपंच संतोष देशमुख, त्यांच्या कुटुंबियांची आज भेट शरद पवार घेणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, महत्त्वाची अपडेट। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आज शरद पवार भेट घेणार आहे। अधिकचे अपडेट्स। नक्कीच आपण जर बघितलं तर शरद पवार हे आज देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत। या मस्साजोग हे जे गाव आहे त्या गावाजवळ हेलिपॅड तयार करण्यात आलंय। या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या ठिकाणी थोड्याच वेळात शरद पवार हे दाखल होणार आहेत। त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त असून गावात देखील अशाच पद्धतीने पोलीस तैनात करण्यात आले आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत। थोड्या अगदी 5 ते 10 मिनिटात शरद पवार या ठिकाणी दाखल होणार असून देशमुख कुटुंबियांची हो, नक्कीच उदय, त्यांच्या या दौऱ्याकडे, या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।